आदित्य ठाकरे ठेवा झाकून, आमची बेवडी पहा वाकून. महाराष्ट्रामध्ये सध्या हाच कार्यक्रम रंगलेला दिसतो आहे. जगामध्ये तरुण कार्यकर्त्यांचा विषय निघाला असता आदित्य ठाकरे यांचा नंबर वरचा असल्याचे दिसले. कारण त्यांचे लोकांत मिसळणे, मुलांत खेळणे, शेतकऱ्यांत पारावर बसून गप्पा मारणे, प्रशासनात तिथल्या तिथे प्रश्न निकालात काढणे पाहिले गेले. ठाकरेंचा नातू राजकारणात मानले तरी समाजकारणात एवढी मजल मारण्याचे कारण काय? हाच करंट राजकारण्यांना लागला. शिवसेना फुटण्याचे हेच सर्वात मोठे कारण आहे. आपली पोरं बेवडी, लंपट, बोगस पदवीवाली ठाकरेंच्या घरातून वटवृक्ष फोफावतो आहे हे पाहून सर्वच पक्षातील राजकारणी पेगवर पेग लावत एकत्र आले. कार्यक्रम फिट केला. जनमानसांत मिळणारी सहानुभूती हेच सांगत आहे. चुकीला माफी नाही. मात्र आज राज्यघटनेचा पाया ठिसूळ केल्यामुळे चुकीलाच सरदारकी सरंजामी मिळते. ठाकरेंचे यश पाहता राजकारण्यांचे डोके खाजवून केस गळून टक्कल पडले. डोक्यात राजकीय किडे वळवळू लागले. काही टगे तर ठाकरेंकडे कुणीच राहणार नाही असे पेग चढवू थेट सांगत आहे. तरुणाईला भुरळ पडल्यामुळे आई बाप बोगस पार्टीमध्ये तर मुले मुली मशाल हाती घेऊन ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभे ठाकले. महाराष्ट्राचे राजकारण एवढे गटारात कधीच गेले नव्हते. मुलांबाबत एवढ्या खालच्या पातळीवर कुणीच उतरली नव्हती. स्वतःच्या मुलांना वाम मार्गाऐवजी राजकीय तालीम द्या, त्यातच तुमचे भविष्य आणि मुलांचे भवितव्य दिसून येते आहे. ठाकरे मुंबईचे अर्थकारण, समाजकारण आणि तिथली विविधता एका वाक्यामध्ये सांगू शकतात. असा कोणी राजकारणी आहे का ठाकरे वगळता जो मुंबईची व्याख्या अशी एका वाक्यामध्ये बसू शकेल? मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.